3 ते 4 मिनिटात तयार होणारा कृष्ण जन्माष्टमी विशेष प्रसाद सुंठवडा घरच्या घरी अगदी झटपट कसा तयार करायचा ते बघूया। पण चॅनेलवर जर नवीनच असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून सपोर्ट करा आणि शेजारचे बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन सिलेक्ट करा। यामुळे मी अशा सिंपल व्हिडिओ ज्यावेळी अपलोड करेन त्यावेळी तुम्हाला पहिले नोटिफिकेशन मिळेल। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि यामध्ये 1 वाटी मी सुक्या खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे। आता लो गॅसवर याला आपल्याला एक थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे। अगदी गॅस मीडियम किंवा फुल करू नका, लो गॅसवरच याला खमंग असं भाजून घ्यायचं, थोडासा याचा कलर चेंज होईपर्यंत। साधारण एक ते 1.5 मिनिटामध्येच खोबरं आपलं छान भाजून झालेलं आहे। आता याला आपण साईडला काढून घेऊया। आता पुन्हा याच कढईमध्ये साधारण 1-2 चमचे तीळ घेतलेले आहेत, ते देखील आपल्याला लो गॅसवर भाजून घ्यायचे आहेत। सुंठवडा बनवायला जास्त वेळ लागत नाही, अगदी पटकन सुंठवडा 3 ते 4 मिनिटातच तयार होतो। आता तीळ देखील छान भाजलेले आहेत, याला देखील बाजूला काढून घेऊया। आता यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता। इथं मी फक्त बदाम घेतलेले आहेत, बदाम देखील आपल्याला थोडेसे परतून घ्यायचे आहेत। तुम्ही यामध्ये काजूसुद्धा वापरू शकता। आता बदाम काढल्यानंतर यामध्ये 1 चमचा मी बडीशेप घातलेली आहे, आता ती देखील थोडीशी परतून घेणार आहोत। बडीशेप आता बाजूला काढून घेऊया। आता गॅस मी बंद केलेला आहे आणि याच कढईमध्ये आता पुन्हा चमचाभर खसखस घालून घेतलेले आहे। आता खसखस देखील थोडीशी आपल्याला गरम करून घ्यायची आहे। गॅस बंद केलेला आहे, कढई गरम असल्यामुळे यामध्येच थोडीशी गरम करून घेतलेली आहे। आता आपण जो खोबरं भाजून घेतलेलं आहे ते थोडं हाताने आपण क्रश करून घेऊया। आता खोबरं क्रश केल्यानंतर आपण जे भाजून घेतलेलं साहित्य होतं, तीळ, बदाम, सुरुवातीला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया। त्यानंतर चवीसाठी 1-2 वेलची देखील घालून घ्यायची, अशा पद्धतीने थोडीशी मी फोडून घातलेली आहे। त्यानंतर 1-2 चमचे साखर घालून घेणार आहे, तुम्ही साखर एखादा चमचा वाढवू शकता आणि 1 चमचा मी खडी साखर घालून घेतलेली आहे। त्यानंतर 1-1.5 चमचा सुंठ पावडर घालून घेतलेली आहे आणि शेवटी बडीशेप आणि खसखस भाजून घेतलेली होती ती देखील यामध्ये घालून घ्यायची आणि मिक्सरला आपल्याला याची बारीक अशी पावडर करून घ्यायची। अशा पद्धतीने एकदम बारीक मी पावडर करून घेतलेली आहे आणि आपल्याला या खोबऱ्यामध्ये ही पावडर मिक्स करून घ्यायची। जे आपण सुकं खोबरं भाजून घेतलं यामध्ये आपल्याला घालून ही मिक्स करून घ्यायची आहे। त्यानंतर आपला हा सुंठवडा इथं तयार झालेला आहे। अगदी 3 ते 4 मिनिटातच हा सुंठवडा तयार होतो। तर याला प्लेटमध्ये एका काढून घेऊया। आता येत्या कृष्ण जन्माष्टमीला तुम्ही घरच्या घरी अशा पद्धतीने सुंठवडा नक्की तयार करून बघा। आता मी वरून थोडेसे बेदाणे घातलेले आहेत आणि सजावटीसाठी तुळशीचं पान घालून घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीने आपला हा सुंठवडा घरच्या घरी अगदी 3 ते 4 मिनिटात पटकन असा तयार झालेला आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक केल्यानंतर हाईप हे बटन दाबायला विसरू नका।